चाल मग, झाली का तुझी तयारी? चाल ना, उशीर होतोय ना आपल्याला. माही तयारी तर केव्हाची झाली. चला ना. बियाणं कुठे ठेवलाय तुम्ही ना? सकाळची पाहते आहे मी बियाणं. कुठे ठेवलाय काय माहित, दिसतच नाहीये. काय बायको, तुले बियाणं दिसत नाही? नुसतं किचन मध्ये तर ठेवलाय मी ना, जाय घेऊन ये. बरं थांबा, मी आणते. चाल भो, गोड गोड बोलून हातपाय जोडून कपाशी लागवड करून घेणी पडीन. मग तू कोण न मी कोण? होय, हे बियाणं कोणचं आणलाय तुम्ही ना? याची तर तारीख खतम व्हायलाय. या लवकर किचन मध्ये, पहा हे बियाणं. कोणचं बियाणं घेऊन आलंय तुम्ही? चालपणी काय झालं आता? ह्या दुकानावायानं बेवळा समजून दिली वाटते टिपारी. काव काय झालाय त्या बियाण्याले? तारीख संपली का त्याची? हा मग पहा ना, तुम्ही ना पाहुणे आणलं का हे बियाणं? दुकानावर का फुटके झाले होते की काय तुम्ही? नाही ना, मी काही पाहिली नाही तारीख. मला का माहित की तारीख संपली अशी याची. बरं, तारीख पाहिली नाही ना तुम्ही ना? जा मग आता हे बियाणं परत करून या. जा लवकर, दुसरं घेऊन या हे बियाणं. तोपर्यंत मी बाया घेऊन जाते शेतात. राहू दे ना आता, हेच बियाणं हेच लावून घेता आपू. कोण जाईन आता परत करायला? काय होते काय नाही होत. तारीख संपली तर संपली. बियाणं तर तेच आहे ना, कंपनी तर तेच आहे ना. नाही व, तुम्ही पागल झाले की काय? मागच्या वर्षी पण तसंच केलं होतं तुम्ही ना. लोकायले एकरी 15 क्विंटल कापूस झाला होता ना, आपल्याला 5 क्विंटल झाला होता. फरक पडतो ना तिच्यानं. तुम्ही ना हे बियाणं पलटून आणलं तर ठीक, नाही तर मी शेतातच येणार नाही तुमच्या सोबत. बरं ठीक आहे, मी पलटून घेऊन येतो बियाणं. तोपर्यंत तू बाया गुंजाय शेतात. सर्व्या थैल्या पाहिल्या का तू ना? सर्व्या थैल्याची तारीख संपली का? नाही, मी ना एकच थैली पाहिली. बाकीच्या पण पाहू का? मग ते पण पाहि ना. ते कोण पाहीन, तुझ्या मामा? नाही व, हे बाकीचे पॅकेट चांगले आहे. फक्त एकाच पॅकेटची तारीख संपली आहे. बरं असं केलं का त्यानं? घोड्याच्या रेसमध्ये गध्याले पण दिलं घालून. त्याले वाटलं काही दिसणार नाही, पण गध्यातनं घोड्यात फरक आहे ना बेटा. चाल मग आपण ते एक पॅकेट मी नंतर पलटून आणीन. हाव चला. बबिता, ओ बबिता, चाल ना लवकर. झालीच नाही का तुझी तयारी? चाल लवकर, उशीर होतोय ना आपल्याला. 8 वाजले ना. हो झाली तयारी. थांब ना बहीण, जरा डब्बा भरू दे. माय बहीण, डब्बा भरलास नाही बारे का? 10 वाजा चालता शेतात कंबळलं तोडता गरीब माणसाचं. चाल ना मग लवकर, चाल ना. उशीर होतोय ना आपल्याला. बाया गेल्या ना शेतात. एक पण बाई राहिली नाही गावात, आपणच राहिले. चाल लवकर. हो ना, थांब ना बहीण, थांब ना, येते ना. बरं या मग तुम्ही चौकात. आम्ही जाता होता पुढे. बरं जा मग तुम्ही, मी येतेच पटकन. लवकर येजो पण टाइम नको करजो. चाल मग बहीण, आली का तू? चाल. हो चाल ना. ते बबिता कुठे गेली? ते आली नाही का बारे? चाल, माई लेक पण येते आज पेरणीले. काय हे पोरगी पण येते आहे का? हे लावीन का सारखी? हे पोरगी तर शाळेत जाणारी आहे. पेरणीचं काम आहे, घ्या नको इले. नाही नाही, लावते ना माही पोरगी सारखी. येते तिले लावता. येऊ द्या तिले. नाही ना बहीण, नाही ना. ते पेरणीचं काम आहे, घेऊ नको तिले. ते लहान आहे अजून. ते काय, ते कुठे सारखे टाकीन टाकीन टाकणार बी नाही. मग माझ्या वावर बी तर निघालं पाहिजे. हे पाय भाऊ, मी येईन तर माही पोरगी पण येईन सोबत. नाही तर मी येणार नाही. पटीन तर सांग, नाही तर मी चालली पाटलाच्या घरी. नाही ना बहीण, त्या पोरगी शाळेत जाणारी आहे. तिले सारखी लावता येणार नाही. तू ना तिले का घेतली? पेरणीचं काम आहे ते. कपाशी कधी चांगली नाही निघाली तर कापूस होणार नाही आम्हाला. चाल मग बहीण, आली मी. नाही व बहीण, मी काही येत नाही आहे. जाय तू. ते नाही म्हणताय मला येऊ द्याचं. काय काबा नाही म्हणताय? काय झालं? ते म्हणता तुझ्या पोरीले घेऊ नको कामाले. काबा पण काबा नाही म्हणताय तिले येऊ द्याचं? तू सांग बहीण, त्या शाळेतली पोरगी न तिले सारखी लावता येईन का? पेरणीचं काम आहे माय, म्हणून मी नाही म्हणतोय. ते बहीण ऐकत नाहीये. येते ना भाऊ, त्या पोरीले सारखी लावता येते. तिले रोजच तर नेता आम्ही. येऊ दे ना तिले, येऊ दे. नाही बबिता नाही, मी तिले येऊ देणार नाही. माझ्या पेरणीचं काम आहे. तिनं लावेल सारखी. कधी नाही निघाली तर काय करीन मी? चाल मग बहीण, चालली मी पाटलाच्या घरी. चाल ना मग, मी पण येते. मी का बा जाऊ इथं एकटी? बरं घ्या मग त्या पोरीले. येते ना पण सारखी लावता. नाही तर बस दिन मला दडपून.
नाही ना भाऊ, नाही ना, येते तिले लावता. बरं ठीक आहे, चला मग. चला लावा रपा जरा, आता गोष्टी कमी करा. हो ना भाऊ, जाय पाणी घेऊन ये, तहान लागली आम्हाले. काय तहान लागली बी तुम्हाले? 5-10 मिनिटं झाली नी शेतात आले न तहान लागली बी तुम्हाले? काय 8-10 दिवस झाले पाणी पेलं नाही की काय तुम्ही ना? जाव ते थैली परत करून या ना. हाव ना, आणतो ना, थांब ना जरा. मम्मी हे काय करताय तुम्ही? मला पण सांग ना, मी पण करते ना. काव बहीण, तू तर म्हणे सारखी लावता येते महापुरीले. ते तर म्हणते काय कळताय तुम्ही, मले पण सांगा. हो ना भाऊ, सांगते मी तिले, करीन ते काम, करते ते काम, शिकीन ना ते, शिकता शिकता शिकीन. मग का आज घरी आणवा तू न शिकायला तिले? पहिलेच तर 2 एकर राहिलाय का, आता ते पण विकायला लावती मले? ते शिकीन कहा न लावीन कहा, पहाजो तिले म्हणा दडपून नको देजो मले. देवा देवा, मजुरायचं काही खरी नाही बापा. तू तरी टाइमावर पाणी आणजो, नाही तर मग माहे बी काही खरी नाही. मी काय म्हणतोय, सारखीवर बरोबर माटी लोट जा, सारखी खुल्ली ठेव जा नको. सारखी खुल्ली ठेवली की ते निघत नाही, बरं पहिलेच सांगतोय मी. हो ना भाऊ, हो ना, तू टेन्शन नको घेऊ. तू टेन्शन का बा घेतोय एवढं? मी काय म्हणते भाऊ, आम्हाला उधळ देऊन दे ना. सांग किती पैशामध्ये दे तू, लवकर सवकर करून चालले जाता आमू घरी. नाही ना मावशी, नाही ना, रोजानं करा ना. तुम्ही महाकडे पहा ना, 4 एकर होतं ना, 2 एकर राहिलाय ना आता. जाय ना रे भाऊ, जाय ना, पाणी आण ना बापा आम्हाले, का तहानेले मारतू आम्हाले. मी ना सकाळचा एक थेंब पेला नाही म्हटलं, जाय आण लवकर. बरं लावा तुम्ही पटापट, मी आणतो पाणी. बोल मा, काय म्हणतीये? काव बहीण, कुठे आहे तू? झाले का काम धंदे तुये? तुले काही माहित पडलं की नाही काय झालं आपल्या गावात? तर नाही, काय झालं मला काही माहित नाही. काय सांगू बहीण, तो आपल्या शेजारी विशाल राहत नाही का, तो 2 लेकराच्या मायले घुन पाहून चालला गेला. काय काय सांगतीये? तो तर कुवारा होता न 2 लेकराच्या मायले घुन पाहून गेला. मग काय करतीन बहीण आता? पोरं होत नाही ना, कोणी देत नाही ना मुलगी तैले, मग काय करतीन? अव तू फोनावर बोलणं बंद कर ना, नाही तर मी पाहून जाईन गाव सोडून. आता समजायला पाहिजे तुले, मजूर आला शेतामध्ये न तू फोनावर बोलतीये. चाल मग मा, मी ठेवते. समजलं ना तुले? समजलं ना बहीण, समजलं ना. रानडुकराचा आवाज आला ना मले.